नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या अशा पद्धतीनं आम्ही ग्रीन डॉल्फ जातीची ही नारळाची झाडं आहेत. साधारण हे 1.5 वर्षाचं झाड आहे. यामध्ये आपण ट्रिपच्या नुसार पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. दोन्ही नारळाच्या झाडांच्या मध्ये साधारण एक 10 फुटाचं अंतर आहे. त्यामध्ये अशा पद्धतीने इकडे बघू शकता आंबा, त्या आंब्याची लागवड केलेली आहे. काही सुपारीच्या लागवडी पण आहेत त्यामध्ये केलेल्या. ही काळ्या मातीची म्हणजे काळ्या रानाची जमीन आहे. हे गावाकडले म्हणजे एक अशी सुचलेली कन्सेप्ट आहे. त्यावेळी यामध्ये आपण पीक घेत होतो भाताचं, भुईमुगाचं. त्याच्याऐवजी आपलं हे झाडांची एक चांगल्या पद्धतीनं आपण हे अशी लागवड करून त्यामध्ये आंतरपीक म्हणजे आपण आता यामध्ये मेथी टाकलेली आहे. मेथी आहे, धनं टाकून यामध्ये आता कोथिंबीर थोड्या दिवसातच येईल. हे अशा पद्धतीनं हे बघितलं. ही सुपारी आहे. सुपारीचा एक चांगला नवीन प्रयोग करून बघितलेला आहे आम्ही, की जेणेकरून सुपारी या रानामध्ये आम्हाला वाटत नव्हतं पहिले एवढं चांगलं हे होईल. आणि सुपारी पण चांगल्या पद्धतीने बघू शकता जगलेली आहे. या अशा पद्धतीनं तुम्ही आता इथं बघू शकता. हे जे झाड दिसत आहे आपल्याला, याची लाईफ जवळपास साधारण 1.5 वर्षाचं झाड आहे. याच्यामध्ये कोणत्याही रासायनिक खताचा आपण वापर कधी केलेला नाही. फक्त सेंद्रिय खतांवरती भर दिलेला आहे. यामध्ये असं जशा पद्धतीनं आपण शेणखत असो, त्यानंतर जे काय याचा हा जे वाळलेले पानाचं ह्याला ग्रेड करतो आपण ग्राइंडरमध्ये, ह्याच्यामध्ये कुटी मशीनमध्ये, आणि निंबोळीच्या सहाय्यानं त्यानंतर ते कोकोपीट बनवून आपण ते बुडाला त्याला बुरशी लागू नये, कुठं मुंगा लागू नये याकरता तेवढी काळजी घेतली जाते त्याची. त्या अशा पद्धतीने हे एक म्हणजे साधारण ही सगळीच झाडं 1.5 वर्षाची आहेत. आम्ही जी लागण केली होती ती बघू शकता. आता इथे हे आंब्याचं झाड आहे. हे आता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. ही जी झाडं आहेत त्याची पानं आपण कट करत नाही. ही वाळलेली जी पानं आहेत त्यामध्ये ती आपण कट करत नाही. याचं कारण याच्या मागचं एवढंच आहे की जेणेकरून याची पानं कट केल्यामुळे याची उंची वाढते. आणि ग्रीन डॉल्फ जातीचं झाड असल्यामुळं आपल्याला याची उंची फारशी ठेवायची नाही. का तर आपल्याला ह्या वातावरणाला किंवा ह्या आपल्या याच्यानुसार आम्ही याचं उंची ठराविकच ठेवायची आहे. म्हणून आपण ही पानं काय अजिबात हलवत नाही. आणि हे साधारण बघण्याचं ह्याचा जोपर्यंत बुंदा चांगला बनत नाही, जोपर्यंत बुंदा चांगला बनणार तोपर्यंत त्याची अशी काळजी घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आता आपण इथं बघू शकता. हे साधारण 1.5 वर्षाचं झाड आहे. याला जवळपास 3 ते 4 वर्षानं फळं ही पकडतात. पण त्यानुसार आपण जर योग्य चांगली निगा ठेवली तर साधारण हे फळं 3 वर्षामध्ये देखील धरू शकतात. किमान याला फळं पकडण्याची याची कॅपॅसिटी एक साधारण 200 ते 250 नारळ याला धरू शकतात म्हणण्यापेक्षा आपण जे काय नियोजन करतो आपल्या याचं खतांचं वगैरे, ह्याचा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिली जाईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला शेतीविषयी आणखी काही व्हिडिओ, काही झाडांच्या विषयी माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नमूद करा की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात. झाडाची लागण करायची आहे, लागवड करायची आहे, पण काही मार्गदर्शन मिळत नाही. कुठून झाडं आणावं लागतात, त्याचं संगोपन कसं करावं लागतं, त्याच्या औषधोपचारांची कशा पद्धतीनं हे केली जाते, नियोजन केलं जातं. परत ह्याची लागवड किती बाय कितीचं अंतर ठेवून किती बाय कितीचे खड्डे काढावे लागतात, याचे सगळं मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून होणार आणि चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन होणार. तुम्हाला ही झाडं जरी घ्यायची असतील, कुठून कसल्या कोणत्या जातीची घ्यावी, ह्या जमिनीला कोणत्याही जमिनीला किती पोषक झाड आहे तिथं त्या गोष्टींची लागवड होऊ शकते, ही आपली सगळी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल. फक्त यामध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही मांडा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.